नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा हा 54वा पार्ट आहे. तर बघा, यामधला पहिला क्वेश्चन आहे, पोलीस हा विषय डॅश डॅश या सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट असल्याने आपलं करेक्ट आन्सर 4 नंबरचा पर्याय आहे. तर बघा, आता राज्य सूची, केंद्र सूची आणि समवर्ती सूची या 3 सूच्या आहेत. तर केंद्र सूचीतील विषयावर फक्त केंद्र सरकारला कायदे करण्याचा अधिकार असतो. तसंच त्यामध्ये मूळ घटनेत 97 विषय होते, आता सध्या आहे ते 100 विषय. तसंच दुसरा आहे राज्यसूची, जे की राज्य विधिमंडळाला या सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार असतो. अगोदर विषय होते 66 आणि सध्या आहेत 61. तसंच लास्ट आहे समवर्ती सूची. तर या सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारला दोघांना देखील असतो. तसंच मूळ घटनेमध्ये याच्यामध्ये 47 विषय होते, केंद्र सूचीमध्ये किती होते 47 आणि सध्या आहेत 52 विषय. तर अशा प्रकारे ह्या 3 सूच्या तुमच्या लक्षात असू द्या. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश ही संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आहे. तर संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी कोणती? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं ऑप्शन, देहू ही संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे. तसंच पैठण जे आहे, तर पैठण ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यात आहे आणि संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी आहे. संत एकनाथ महाराज यांची ही जन्मभूमी आहे. तसंच पंढरपूर जे आहे, जे की सर्वांच्या परिचयाचं आहे, जे सोलापूर जिल्ह्यात आहे आणि तिथे महाराष्ट्राचं कुलदैवत असल्याकारणाने हे सर्वांसाठी एक प्रार्थनास्थळ असल्यासारखं आहे आणि तिथे विठ्ठलाचं मंदिर देखील आहे. तसंच आळंदी आहे, तर आळंदी हे पुणे जिल्ह्यात आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधीस्थळ देखील तिथं आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजाचं समाधीस्थळ आळंदी येथे असून त्यांचं जन्म कोणत्या गावी झालेला आहे, तर ते आपेगाव या गावी झालेला आहे. आपेगाव, जे की पैठण तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पैठण तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पुढचा क्वेश्चन पहा, जागतिक लोकसंख्या दिन केव्हा असतो? तर जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलैला, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती खालीलपैकी कोणाकडून केल्या जाते? तर अशा प्रकारची नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून केली जाते, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षकालाच कॅग असं म्हणतात, म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. त्याचं आर्टिकल किती आहे? तर हे आहे 148, म्हणजेच घटनेत यांची तरतूद आहे आर्टिकल 148 मध्ये. तसंच महालेखापालाची स्थापना केव्हा झालेली? तर ही 1858 याची स्थापना झालेली आहे. आणि सध्याचे कॅग पण तुम्ही लक्षात असू द्या. तर सध्याचे कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, तर ते आहेत गिरीशचंद्र मुर्मू. तर हे लक्षात असू द्या नाव. पुढचा क्वेश्चन पाहूया, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान राज्यात आहे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, नाबार्डचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. तर नाबार्डचे मुख्यालय आहे मुंबईला, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर नाबार्डचा लॉंग फॉर्म पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण खूप वेळा नाबार्डचा लॉंग फॉर्म पण विचारलेला आहे. तर बघा, नाबार्डचा लॉंग फॉर्म तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या, नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आणि याची स्थापना केव्हा झाली? तर ती झाली 12 जुलै 1982 साली याची स्थापना झालेली आहे. आता सध्याचे अध्यक्ष विचारले तर ते आहेत शहाजी केव्ही हे त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत. बघा, ह्याचं लॉंग फॉर्म पण विचारलेलं आहे, तसंच डेट पण विचारलेले, म्हणजे स्थापना डेट पण विचारले आणि काही वेळा मुख्यालय पण विचारलेले, काही वेळा अध्यक्ष पण विचारलेले. तर हे 4ही कन्सेप्ट आपल्यासाठी फॅक्च्युअल गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, चुकीचा पर्याय निवडा. तर चुकीचा पर्याय आहे 3 नंबरचा, कारण गुलाबी शहर हे मुंबई आहे का? तर नाही. तर गुलाबी शहर कोणतं आहे? तर ते आहे जयपूर, जे की राजस्थानमध्ये आहे. जयपूर, जे की राजस्थानमध्ये आहे, राजस्थान या राज्यात आहे. त्यालाच गुलाबी शहर किंवा पिंक सिटी असं पण म्हटलं जातं. तर बघा, आता गोल्डन सिटी कुठे आहे? तर हे अमृतसरमध्ये आहे, करेक्ट आहे, पंजाबमध्ये आहे अमृतसर. तसंच नवाबांचे शहर हे कुठे? लखनौला आहे. आणि ऑरेंज सिटी ही नागपूरला म्हटलं जातं, जे की महाराष्ट्रामध्ये आहे. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन पाहूया, भारत व चीन या 2 देशातील सीमारेषा डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. तर भारत व चीन या 2 देशातली सीमारेषा ही मॅकमोहन या नावाने ओळखली जाते, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तसंच रेड क्लिफ जी लाईन आहे, रेड क्लिफ, तर ही भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे, भारत अँड पाकिस्तान.
यांच्या दरम्यान आहे रेड क्लिफ. तसंच ड्युरॉन लाईन जी आहे किंवा ड्युरॉन सीमारेषा आहे तर ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मदत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. तसंच मॅकमोहन तर आत्ताच पाहिली भारत आणि चीनच्या दरम्यान. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया. पंजाब केसरी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर पंजाब केसरी या टोपण नावाने लाला लजपत राय यांना ओळखलं जातं. म्हणजे पहिलाच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे. विधानसभा अध्यक्ष त्यांच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? तर विधानसभा अध्यक्ष जे आहेत तर यांचा पदाचा राजीनामा हे उपाध्यक्ष म्हणजेच विधानसभेचे जे उपाध्यक्ष असतात त्यांच्याकडे देतात. तसंच विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्षाकडे देतात आणि उपाध्यक्ष कोणाकडे देतात तर ते पुन्हा विधानसभेच्या अध्यक्षाकडे देतात. तसंच राज्यपाल हा राष्ट्रपतीकडे राजीनामा देत असतो स्वतःचा. राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री जे असतात तर हे कुणाकडे देतात तर हे राज्यपाल यांच्याकडे देतात. अशा प्रकारे आपण चारही ऑप्शनची माहिती ते घेत आहोत. ती तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही खरंच सिरियसली स्टडी करत असाल तर अशा प्रकारची माहिती जी दिलेली आहे क्वेश्चन सॉल्व करताना तर ती तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घेत चला. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळास डॅश डॅश असे म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळास काय म्हणतात? चैत्यभूमी. म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तसंच विजयघाटला काय म्हणतात? तर हे जे श्री लालबहादूर शास्त्री आहेत यांचे समाधीस्थळ आहे. लालबहादूर शास्त्री जे होते लालबहादूर शास्त्री यांचे हे समाधीस्थळ आहे विजयघाट. तसंच लालबहादूर शास्त्री कोण होते? भारताचे दुसरे PM होते. तसंच राजघाट जे आहे तर राजघाट हे महात्मा गांधीचे समाधीस्थळ आहे. महात्मा गांधी हे लक्षात असू द्या मित्रांनो, कारण ह्याच्यावर 100% प्रश्न येतो. महात्मा गांधीचे राजघाट आहे. चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाधीस्थळ आहे. आणि शक्तीस्थळ जे आहे तर हे इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ आहे. पुढचा क्वेश्चन पाहता. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूच्या तारेचा वापर केलेला असतो? तर अशा प्रकारे विजेचा जो दिवा आहे त्याच्यामध्ये टंगस्टन या धातूचा वापर केलेला असतो. म्हणून आपला 3 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर भारताच्या राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ सरन्यायाधीश जे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असतात तर ते देत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. मानवाच्या छातीत एकूण किती बरगड्या असतात? तर मानवाच्या छातीत एकूण 24 बरगड्या असतात. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. अबेल पुरस्कार त्यालाच ॲबेल पुरस्कार पण म्हणतात. तर ॲबेल पुरस्कार 2024 गणितातील नोबेल समजला जाणारा कोणाला मिळालेला आहे? तर बघा ॲबेल पुरस्कार जो आहे की नोबेल प्राईज जे असतं त्याच्यासारखाच गणितातला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो हा पुरस्कार. आणि हा 2024चा भेटला. तर हा भेटलाय मिचेल टॅलेग्रँड यांना. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. हुरून रिसर्च 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार कोणते शहर आशियातील अब्जाधीशांचे शहर बनले आहे? तर अब्जाधीशांचे शहर मुंबई हे बनलेलं आहे जे की महाराष्ट्राची राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहता. भारतीय वंशाचे डॉक्टर TN सुब्रमण्यम यांचे निधन झाले. ते कोणत्या वाहन कंपनीचे संस्थापक होते? तर TN सुब्रमण्यम यांचं निधन झालेलं आहे आणि ते जनरल मोटर्स यांचं संस्थापक होते. म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहता. महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 कोणत्या देशात खेळवल्या जाणार आहे? तर अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत त्या श्रीलंकेमध्ये खेळवल्या जाणार आहेत जे की 2024मध्ये महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा आहेत जे की श्रीलंकेमध्ये खेळल्या जाणार आहेत. तर पुढचा क्वेश्चन पाहूया आता. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केलेली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अकोला पश्चिम इथली जी पोटनिवडणूक आहे ती मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे. म्हणजेच आपलं उत्तर 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. लोकसभा निवडणूक 2024साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगासाठी कोणते ॲप लॉन्च केलेले आहे? तर बघा 2024साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक ॲप लॉन्च केलेलं आहे जे की आपल्या कंट्रीमध्ये जे दिव्यांग व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी हे कामी येईल. तर ते आहे सक्षम ॲप जे की पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक रंगभूमी दिन हा 27 मार्च म्हणजेच B ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर 27 मार्चला हा जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. तसंच 1961मध्ये काय झालं होतं? युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती. कधी? 1961मध्ये. म्हणून तेव्हापासून हा दिन जागतिक रंगभूमी दिन म्हणून पाळला जातो. पुढचा क्वेश्चन पाहूया. IPLमध्ये एका सामन्यात कोण सर्वाधिक वेळा
3 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. तर असा विक्रम 20 वेळा केला होता त्यानं. तर तो कोण आहे? तर तो आहे जसप्रीत बुमराह. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहता, इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर पुढचा क्वेश्चन पहा, इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर अशा प्रकारे याचं करेक्ट आन्सर आहे M.V. राव यांची निवड इथे झालेली आहे इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी. तर पुढचा क्वेश्चन पहा, पोखरा ही कोणत्या देशाने पर्यटन राजधानी घोषित केलेली आहे? तर अशा प्रकारचे पोखरा ही पर्यटन राजधानी घोषित करणारा देश आहे नेपाळ. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा, पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन. म्हणजेच ए आणि बी दोन्ही, म्हणजेच मीना अगरवाल आणि जेम्स बायस यांना दोघांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्या की इथे जे नाव दिलेलं आहे स्मार्ट स्टडी कट्टा, तर हे आपल्या चॅनलचं नाव आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक देत चला आणि होता होईल तेवढं जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला पण शेअर करत चला. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून वेगवेगळे जे व्हिडिओ बनवत आहोत आपण, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ह्याचं नोटिफिकेशन पडत जाईल. जर तुम्ही बेल आयकॉनवर प्रेस नाही केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओ आलेलं माहिती होणार नाही. त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनवर हमखास प्रेस करत चला, जेणेकरून याचा फायदा होतो. पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन जिनिव्हा येथे. जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ह्याचं मुख्यालय आहे जिनिव्हा येथे. तसंच WTOची स्थापना केव्हा झाली ती? तर ती झाली होती 1 जानेवारी 1995 साली. आणि मुख्यालय आहे जिनिव्हा, जे की स्वित्झर्लंडमध्ये आहे. आणि सदस्य किती असतात त्याचे? तर ते आहेत 164 देश या WTOचे सदस्य आहेत. तसंच सध्याचे महासंचालक कोण आहेत? एनगोजी ओनकोजी एवेला हे त्याचे महासंचालक आहेत. तर ते एवढं काही महत्त्वाचं नाही, फक्त मुख्यालय आणि डेट ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? ते पर्यायातून निवडा. तर होम रूल चळवळीचे प्रणेते होते लोकमान्य टिळक. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, होम रूल लीग जी होती ती आयर्लंडमध्ये सुरू असलेल्या होम रूल चळवळीच्या धर्तीवर भारतात 1915 साली सुरू झाली होती. बघा, 1915 साली. आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीची कल्पना मांडली होती. तसंच लोकमान्य टिळकांनी त्याला म्हणजे सपोर्ट पण केला होता. म्हणून आपल्याकडे होम रूल चळवळीचे प्रणेते लोकमान्य टिळकांना मानलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर अशा प्रकारचा जो ग्रंथ आहे तो दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे. तर बघा, हा इकॉनॉमिक्स भारताच्या अर्थव्यवस्थेवर हा ग्रंथ लिहिला होता त्यांनी. आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा कन्सेप्ट सांगितलं की भारतामध्ये पॉवर्टी का क्रिएट झाली किंवा आपल्या भारतातला पैसा कुठे जातो ह्याच्या संदर्भात त्यांनी डिटेलमध्ये त्या बुकमध्ये माहिती दिलेली आहे. तर पुढचा क्वेश्चन पहा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आहे यवतमाळ. म्हणजेच बी ऑप्शन आहे. तर पांढरे सोने कशाला म्हटलं जातं? तर तो आहे कापूस. कापूस यालाच पांढरे सोनं म्हटलं जातं. आणि हिचं प्रमाण किंवा जास्त पिकवणारा जिल्हा आहे यवतमाळ. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? तर पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी म्हणजेच BDO म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हा पंचायत समितीचा सचिव असतो. तर बघा मित्रांनो, ते अशा प्रकारे आपण 30 क्वेश्चन घेतलेले आहेत. तर हे क्वेश्चन कसे वाटले ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक देत चला. तसंच तुमच्या फ्रेंडला देखील तुम्ही शेअर करू शकता. आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. तसंच इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.